बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्त्व असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याकरिता क्रीडा क्षेत्रात पुरेपूर निधी देऊन सक्षम करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमरावती शहरातील विभागीय क्रीडा संकुलात 10 ऑगस्ट रोजी कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार राजेश वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. हा विकसित भारताला संकल्प राहणार आहे. येत्या काळात विमानानेही पुण्याला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहेत. आज शेकडो खेळाडू पुण्याशी जोडल्या गेले आहेत. त्यामुळे या दोन शहरादरम्यान वाहतुकीची गतिमान सुविधा होणे गरजेचे आहे. दर्जेदार क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करून अमरावतीला क्रीडा क्षेत्रात न्यायचे पुढे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खेळाडूंना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते क्रीडा साहित्यांची वाटप करण्यात आले. कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. येत्या काळात व्यायामशाळेकरिता 15 लाख, व्यायामशाळा बांधण्याकरिता 15 लाख आणि क्रीडांगण दुरुस्तीकरिता 25 लाख रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. तसेच इको टुरिझम मधून एका ठिकाणच्या कामाकरिता 30 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे कोलकासह 4 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.